नमस्कार मंडळी, रामकृष्णारी मी सागर गायके पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं अपडेट्स इन मराठीच्या डिजिटल वारी या सिरीज मध्ये। तर मंडळी, आज ही गर्दी बघून तुम्हाला एक अंदाज आलाच असेल की आज काय इथे घडणार आहे। तर जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या पालखीचे गोल रिंगण या ठिकाणी इंदापूरच्या पावनभूमीमध्ये होणार आहेत आणि त्यापूर्वी या गोल रिंगणाला बघण्यासाठी आलेल्या भक्तांची गर्दी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। इंदापूरमध्ये पावन या भूमीमध्ये तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे दुसरे गोल रिंगण या ठिकाणी पार पडणार आहेत। तर तत्पूर्वी प्रशासनाने लावलेली त्यांची सोय आणि वारकऱ्यांची गर्दी, बऱ्याच गोष्टी या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतात। थोड्याच वेळामध्ये तुकोबारायांच्या पालखीचे या ठिकाणी आगमन होणार आहेत। पंढरीनाथ मज पाहुणे यावे, रिंगण पाहता हरी नाचत जावे। बाबा रामकृष्ण हरी सगळ्यांना। आता तुम्ही झेंडे घेऊन कोण बसली इथं? बसलो आम्ही रिंगण खेळण्यासाठी। रिंगण खेळण्यासाठी रिंगण कोण खेळते तुकारामांच्या पालखीमध्ये? आमची मन हाऊस, तुकाराम महाराजांची मन हाऊस। म्हणजे जसं लहान लेकर थकल्याच नंतर त्याला आपण काही आनंदात राहतो। हो, आणि पुढची वाटचालीसाठी वाटचालीसाठी तुम्हाला काय वाटतं बाबा, कधीपासून खेळते? आम्ही 2 वर्ष झाली। 2 वर्षापासून वारी करता। काय अनुभव तुम्हाला वारीचा? कसा अनुभव? आनंद होतो, आनंद वाटतो। तुमचा काका? छान आनंद। तुम्ही असे झेंडा धरून बसले का सगळ्यात अगोदर मी पळणार आहे? सगळ्यात अगोदर जिंकायचं मला। जिंकायचं। 60 वर्ष। 60 वर्षे, पण अगदी लहान पोरासारखे तयारीत का? मी 1 नंबर माझी पहिले प्रथम क्रमांक आणायची संत तुकाराम महाराजांसाठी। संत तुकोबारायांसाठी पळणार तुम्ही आज? वा। रामकृष्ण हरी मंडळी, जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याचे प्रतिनिधित्व जे करताय, सोहळा प्रमुख जे आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। या पालखी सोहळ्याविषयी आणि या रिंगणाविषयी आम्हाला थोडीशी माहिती द्या। रामकृष्ण हरी। आईसा सांडोनी सोहळा मी कापडे निराळा। या वर्षी जगद्गुरु तुकोबारायांचा 340वा पायी पालखी सोहळा देहूकडून पंढरपूर मार्गस्थ झालेला आहे। आज पालखी इंदापूर मध्ये विसावणार आहे। आज इथे इंदापूर येथे दुसरे गोल रिंगण होणार आहे। हे रिंगण पूर्वीपासून आमचं पालखी सोहळ्यातलं महत्वाचं रिंगण आहे। या रिंगणामध्ये रिंगणचा घेण्यामागचं उद्दिष्ट असं असतं की वारकरी जे थकलेले असतात, दमलेले असतात, त्यांच्यात नवीन चेतना, नवीन ऊर्जा निर्माण होण्यासाठी, उत्साहासाठी हे रिंगण सोहळा आपण घेतो। त्यातनं वारकऱ्यांना नवीन ऊर्जा, उत्साह मिळतो आणि वारकरी पंढरपूरच्या दिशेने अजून चांगल्या प्रमाणे मार्गक्रमण करतात। म्हणजे पुढे चालणाऱ्या सोहळ्यासाठीची ऊर्जा जी इथे गोल रिंगण, उभे रिंगण याच्या मार्फत त्यांना भेटेल। चला
थोडस घेतल्यानंतर सांग काय रे पुढे जाऊ नको ठीक आहे आवाज